नमस्कार. नवचैतन्य कम्युनिटीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, हीलर आणि ओपोनोपोनो प्रेयर, EFT टॅपिंग अशा अनेक मोडॅलिटी मी आपणास शिकवणार आहे. तर आज आपण दिव्य ज्योतीचं मेडिटेशन करणार आहोत. या ज्योतीमध्ये तुम्हाला अतिशय जो प्रकाश आहे, या प्रकाशाकडे अशी ताकद आहे की तो तुमच्यातली सर्व नकारात्मकता खेचून घेऊ शकतो. तर तुम्ही आता काय करायचं आहे माहितीये, एखाद्या ठिकाणी शांत बसायचंय की जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि बसताना सुखासनात बसायचं आहे. आपली पाठ एकदम सरळ असली पाहिजे. त्यानंतर तुम्ही एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. अजून एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. आणि आता मी ज्या ज्या अवयवांचं नाव घेतेय त्या अवयवांकडे फक्त बघायचंय. ते शिथिल होतात नाही होत याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त तिथे जाणीवपूर्वक बघायचंय, मनःचक्षुनी बघायचंय, डोळे उघडायचे नाही. तर डोकं, कपाळ, कान, नाक, गाल, मान, गळा, छाती, पोट, कंबर, पाठीचा पूर्ण कणा, मांड्या, गुडघे, पोटऱ्या, तळपायाची बोट, दोन्ही खांदे रिलॅक्स करा. खांदे रिलॅक्स केल्यानंतर तुमच्या विचारांचं जे ओझं आहे ना ते पूर्णपणे बाजूला ठेवा. आणि आता खांदे शिथिल झालेत, दोन्ही हात शिथिल झालेत, तळहाताची बोटही शिथिल झालेत. आता तुमच्या देवात समोर लावणारा जो तुम्ही दिवा आहे त्याची दिव्य ज्योत तुमच्या मनःचक्षु समोर आणा आणि तिच्याकडे शांततेत बघा. त्या ऊर्जेमध्ये भरपूर ताकद आहे. बघा, तुमच्या मनात असलेली प्रत्येक नकारात्मक गोष्ट, म्हणजे मी स्वतःला दोष देतो का, तर देत असेल तर ते देणारे जे दोषाचे शब्द आहेत ते सर्व त्या ज्योतीमध्ये विलीन होत आहेत. आठवा बरं, तुम्हाला काय काय आठवतंय की तुम्ही स्वतःला काय काय दूषणं दिली आहेत. मी कमनशिबी आहे का, मलाच असं का होतं, माझ्याच बाबतीत का होतं. तर हे सर्व नकारात्मक ऊर्जा त्या ज्योतीमध्ये विलीन होत आहे. तुम्हाला रिलॅक्स वाटत आहे. बघा, जेव्हा तुम्ही स्वतःच्यातले नकारात्मक विचार काढून टाकाल त्यावेळेला तुम्हाला आतून अतिशय सुंदर फील होईल. आणि यानंतर आपले नातेसंबंध, बघा, आपले जी नाती असतात प्रत्येकाजवळ आपण वेगळं वागतो, बुरखा घेतो, ह्याच्याजवळ वेगळं त्याच्याजवळ वेगळं. तर हा जो बुरखा आहे हा काढून टाका. प्रत्येकाला प्रेमाची व्हायब्रेशन्स द्या. बघा, मी कोणत्या नात्याकडून मला हर्ट केलं गेलं आहे तेही त्या ज्योतीत विलीन करा. एखाद्याने मला अपशब्द बोलले तेही त्या ज्योतीमध्ये विलीन करा. तुम्हाला एखाद्याबद्दल अतिशय तिरस्कार आहे की ज्याचं मी नाव घेतलं ना तरी माझ्या डोक्यात जातो, त्याचेही विचार त्या ज्योतीत विलीन करा. आणि हे विचार विलीन केल्यानंतर आता बघा तुम्हाला कसं वाटतंय, शांत वाटतंय ना. कारण तुमच्याकडे आता नकारात्मक विचार राहिलेच नाही नात्यांच्या बाबतीत. त्यामुळे आता तुमची नाती अतिशय सुदृढ होणार आहेत. यानंतर तुमचं समाजामध्ये असलेलं एक व्यक्तिमत्व, त्या समाजामधून तुम्हाला काही नावं ठेवली गेली आहेत का, ती पण विसरा. ते पण सर्व त्या ज्योतीत विलीन करा. की समाज आहे त्याच्यामुळे आपण सुधारलो, त्यांनी आपल्याला चुका दाखवल्या म्हणून आपली प्रगती झाली. तरीही तुम्हाला कोणी हर्ट केलं असेल तर तुम्ही त्या ज्योतीमध्ये विलीन करा. नंतर तुम्हाला पैशाच्या बाबतीत जर काही अडचणी आहेत का,
तर त्याही त्या ज्योतीमध्ये विलीन करा. की तुम्हाला पैसा सतत येत नाही का? पैसा खर्च करताना भीती वाटते का? किंवा पैसा म्हटल्यानंतर नकळत दडपण येतं का? हे सर्व दडपण काढून टाका. हे सर्व नकारात्मक ऊर्जा त्या ज्योतीकडे विलीन करा आणि शांत बसा. मी पुढची सूचना देईपर्यंत डोळे उघडू नका.
आता हळूहळू आपल्या शरीराकडे लक्ष द्या. आपल्या हातापायाची बोटं हलवा. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. परत एकदा श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक श्वास घ्या, हळूवार सोडा. अजून एकदा श्वास घ्या आणि हळूवार सोडा. आणि आता दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर रफ करा आणि आपल्या डोळ्यावर अलगद ठेवा आणि पूर्णपणे आत्ताच्या क्षणात या. धन्यवाद.